सर्व बोगस शिक्षकांवर कारवाई झालीच पाहिजे. सर्व बोगस शिक्षकांवर कारवाई झालीच पाहिजे. होत कशी नाही झालीच पाहिजे. होत कशी नाही झालीच पाहिजे. बोगसवर कारवाई होत कशी नाही झालीच पाहिजे. या सर्व बोगस शिक्षकांची तपासणी या एजेला झाली पाहिजे झाली पाहिजे. कार्यालयासमोर तुमचं शिक्षक संघटनेचं जे आमरण उपोषण चालू आहे, काय प्रमुख मागण्या आहेत? शिक्षकांच्या ज्या 2025 मध्ये बदल्या झाल्या त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषद प्रशासनाने शिक्षकावर अन्याय केलेला आहे. शासनाने जे वेळोवेळी यांना पत्रव्यवहार दिलेले होते, शासन निर्णय जो आहे त्याला पूर्णपणे यांनी धूळ चाललेली आहे. शासन निर्णय असताना सुद्धा यांनी संवर्ग 1 मध्ये ज्या लोकांची तपासणी जिल्हा चिकित्सक मार्फत व्हायला पाहिजे होती त्याची तपासणी गट शिक्षण कार्यालयाकडून, ज्याला त्या आरोग्यासंदर्भात काहीच येत नाही त्याची तपासणी त्यांच्या मार्फत केली. बरेचसे संवर्ग 1 मध्ये वेगवेगळे आजार आहेत ज्यांनी खूप साऱ्या मोठ्या प्रमाणात बोगस आजाराची सर्टिफिकेट जोडलेली आहे. याची तपासणी यांनी एक चिरीमिरी देऊन करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर संवर्ग 2 मध्ये सातत्यानं 2018 असेल, 19 असेल, 23 असेल यामध्ये ज्या लोकांनी लाभ घेतला त्यांनाही लाभ दिला. ज्यांचे बरेचसे असे आमचा आरोप असा आहे की खूप सारे जे संवर्ग 2चे लाभार्थी आहेत त्यामध्ये त्यांचा जो जोडीदार आहे शासकीय सेवेत पाहिजे, परंतु शासकीय सेवेत नाही, कारण कुठल्याही जोडीदाराचं त्यांनी पगारपत्र घेतलेलं नाही. संवर्ग 2 मध्ये जी अंतराची तपासणी आहे मूळ बदली होण्याच्या अगोदर व्हायला पाहिजे होती आणि बदली झाल्यानंतर पाहिजे होती, परंतु मूळ संवर्ग 2 मध्ये बऱ्याचशा लोकांना बोगस प्रमाणात त्यांनी घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे जर संवर्ग 3 पाहिलं तर संवर्ग 3 मध्ये 2018 पासून शाळा अवघडमध्ये होत्या. कालांतराने 2022ला काही शाळा सोप्या क्षेत्रात केल्या. त्याचंही कारण हेच की जिप प्रशासनामध्ये खूप बऱ्याचशा शाळा अवघड होत्या, परंतु त्यांनी जाणीवपूर्वक त्या शाळा सोप्या केल्या. परंतु काही हरकत नाही, केल्या तर केल्या, परंतु त्या ठिकाणचे जे शिक्षक आहेत यांची जी सध्याची उपस्थिती दिनांक पाहिजे होता 30/7/2022 पाहिजे होता, तोही यांनी या ठिकाणी पूर्णपणे चुकीचा भरलेला आहे प्रोफाईल. आता एक आमचा असा शिक्षक आहे राजाभाऊ राठोड नावाचा की जो अवघड क्षेत्रामध्ये काम केल्यानंतर 10 वर्षाची बदली होत नाही, परंतु त्याचा प्रोफाईलच पूर्णपणे या शिक्षण विभागाने चुकीचं भरलेले. खूप साऱ्या शिक्षकांचे प्रोफाईल चुकीचं आहे. उच्च न्यायालयाचा निर्णय आहे की या निर्णयानुसार किंवा अवघड क्षेत्रातील या लोकांना या पद्धतीचा लाभ द्या किंवा यांना देऊ नका. तो निर्णय सुद्धा हे प्रशासन मानत नाही. त्याचप्रमाणे आज जर पाहिलं तर या बोगसगिरीमुळे आमचे 94 विस्थापित बांधव आहेत. संवर्ग 3 आणि 4 मध्ये असंख्य बांधव आहेत की ज्यांना आपल्या घरापासून 70-80 किलोमीटर जावं लागतं. जे सातत्यानं तांड्या वाडी वस्तीवर काम करतात असे सर्वसामान्य जे शिक्षक आहेत, या शिक्षकांसाठी हा लढा आहे. या सर्वांना न्याय मिळावा तोही शासन निर्णयानुसार मागतोय. कुठलेही यानुसार मागत नाही की शासन निर्णय जो म्हणतो त्याप्रमाणे अहिल्यानगर असेल, पुणे असेल, सातारा असेल, कोल्हापूर असेल या ठिकाणी या सर्व तपासण्या झाल्यानंतर कार्यमुक्त केलेलं होतं, परंतु आमचं प्रशासन जाणीवपूर्वक एक दबाव आणण्याचा प्रयत्न करतोय. यांना मागील एप्रिल महिन्यापासून मी निवेदन दिलेले आहे, परंतु या निवेदनाची दखल न घेतल्यामुळे आज या ठिकाणी आम्ही आमरण उपोषण करण्याचा निर्धार केलेला आहे. आणि जोपर्यंत माझ्या सर्व अन्यायग्रस्त आणि विस्थापित शिक्षकाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत या स्थळावरून मी हलणार. आपल्या शिक्षण उपसंचालक आहेत आपल्या शहरामध्ये, त्यांच्याकडे तुम्ही तक्रार वगैरे केलेली आहे? शिक्षण अधिकाऱ्याकडे तक्रार केलेली आहे, सीओकडे केलेली आहे, मुख्य अधिकाऱ्याकडे केलेली आहे, आयुक्ताकडे केलेली आहे, शहरातले जेवढे आमदार आहेत त्यांच्याकडे केलेली आहे, पालकमंत्र्याकडे केलेली आहे, मुख्यमंत्र्याकडे केलेली आहे, शिक्षण आयुक्ताकडे केलेली आहे, सर्व पोलीस यंत्रणेकडे केलेले आहे. त्यांच्या पूर्णपणे शासनाचे जेवढे कार्यालय प्रत्येक ठिकाणी इन्व्हर्ट निवेदन केलेलं आहे. आजपासूनच नाही तर मागील एप्रिल पासून. याच्यामध्ये काय कारवाई आतापर्यंत झालेली आहे काही याच्यामध्ये? कुठलीही कारवाई झालेली नाही. थातुरमातूर पत्र काढली, थातुरमातूर ज्या लोकांना काही लोकांना थातुरमातूर दाखवलं किंवा तुमच्यावर कारवाई होणार आहे अशी कारवाई करून शासन निर्णयाला सोडून काहीतरी वेगळंच करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या दोषीला पाठीशी घालताय. आता पदवीधरांचा विषय बघा, 2013-14 मध्ये आमच्या जीपनी पदवीधर शिक्षकांना पदोन्नती दिली होती. पदवीधरांचे 3 विषय असतात, एक भाषा असतो, दुसरा गणित असतो आणि दुसरा समाजशास्त्र असतो. परंतु 2013-14 मध्ये एखाद्या शिक्षकांनी भाषा विषय घेतला होता, तो 2017ला कधी त्यांनी विषय बदलला, 2023ला कधी बसला, कोणालाच त्याचा मेळ नाही. अशावर आम्ही याच्या अगोदर एक धरणे आंदोलन केलं, त्याही ठिकाणी दिलेलं होतं
त्यांनी जाणीवपूर्वक फक्त 31 लोकांना दोषी धरण्याचा प्रयत्न केला, परंतु सर्व पदवीधरांची तपासणी केली नाही. आमचं म्हणणं आहे की संवर्ग 1 असेल, संवर्ग 2 असेल, पदवीधर असतील, संवर्ग 3 असतील, यांच्या प्रोफाईल ज्या बनलेल्या आहेत, प्रोफाईल शिक्षकांच्या प्रोफाईल व्हेरिफिकेशन गट शिक्षणाधिकारी कार्यालयाने केलेले आहे. यांच्याकडे आमच्या सेवा पुस्तिकाच्या सर्व गोष्टी असतात. जर गट शिक्षणाधिकारी कार्यालय जर आमचं बदलीनंतरचे जे प्रोफाईल आहे हे जर चुकीचं व्हेरिफिकेशन करत असेल तर यामध्ये काहीतरी अर्थकारण असलं पाहिजे. कारण जर एखाद्या शिक्षकाचं प्रोफाईल चुकीचं व्हेरीफाय केलं जातं आणि त्याला जर हे मान्यता देतात, कारण आता शाळेत मी शिक्षक आहे, माझ्याकडे जर मुलगा आहे, ऍडमिशन घेण्याच्या अगोदर मी वय पाहतो की 5.5 वर्षाचा आहे, 6 वर्षाचा आहे की 5 वर्षाचा आहे. डायरेक्ट तर ऍडमिशन देत नाही. तसं बदली करताना प्रशासन आमच्या शिक्षकांचे प्रोफाईल तपासतं, आमचे प्रोफाईल तपासतं हे बरोबर आहे का, त्यानुसार प्रशासन त्याला व्हेरीफाय करतं. परंतु या व्हेरिफिकेशन मध्ये आपल्या जवळचे काही लोक धरून अशा खूप मोठ्या प्रमाणात अनियमितता केलेली आहे. म्हणजे या आंदोलनाच्या माध्यमातून तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या, पुढची संघटनेची काय भूमिका असेल? जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आंदोलन सोडणार नाही. इथं जीव गेला तरी चालेल, परंतु आंदोलन सोडणार. आपलं नाव? रणजित राठोड, शिक्षक समितीचा जिल्हा सरचिटणीस आहे. विभागात कार्यालयासमोर आपल्या सर काय सांगणार, आपल्या शिक्षक संघटनेच्या विभागात कार्यालयासमोर आज आमरण उपोषण चालू आहे. सर्व शिक्षक आणि मित्रवर्ग तुमचं इथं बसलेला आहे, काय तुमची भूमिका असणार? आज या ठिकाणी शिक्षक समितीचे जिल्हा सरचिटणीस रणजित राठोड यांनी आज 11 वाजेपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर शिक्षकांच्या सार्वत्रिक बदल्या 2025 मध्ये जी मोठ्या प्रमाणावर अनियमितता केली त्या संदर्भामध्ये रणजित राठोड सर व त्यांच्या संघटनेने वेळोवेळी प्रशासनाकडे निवेदनं दिली, पुरावे दिले. स्वतः जिल्हा परिषदचे शिओ आणि शिक्षणाधिकारी यांनी त्यांना पत्र दिलं, आश्वासन दिलं. एकीकडे आश्वासन द्यायचं, एकीकडे पत्र द्यायचं. आंदोलन केल्याच्या नंतर पुन्हा आश्वासन दिली, 4 महिने पाठपुरावा केला, परंतु जे सार्वत्रिक बदल्यामध्ये दरवर्षीप्रमाणे शिक्षक संवर्ग 1 मध्ये चुकीच्या पद्धतीनं दाखल करून लाभ घेतात, संवर्ग 2 मध्ये चुकीच्या पद्धतीनं दाखले देऊन लाभ घेतात, संवर्ग 3 मध्ये तर ही संख्या 2018ला 300 होती. या वर्षीच्या सार्वत्रिक बदल्यामध्ये 1470 संवर्ग 1 मध्ये आहे. म्हणजे त्या 1400 मध्ये जिल्हाभरातील शिक्षक रणजित राठोड सरांना पुराव्यानिशी सादर करताय की सर याच्यामध्ये 500-700 लोकांनी बोगसगिरी करून लाभ घेतलेला आहे. मागील 2 वेळेस झालेल्या बदल्या 3 वेळेस बदल्यामध्ये जिल्हा परिषदने यांना पाठीशी घातलं. सर्व संगणमताने एक मोठं रॅकेट आहे. कारण हे दाखले देणारे डॉक्टर्स, हे दाखले देणारे हॉस्पिटल यांनी चुकीच्या पद्धतीने दाखले दिले, म्हणजे तिथं आर्थिक व्यवहार झालेला आहे. त्याची पडताळणी करणारे खालचे अधिकारी पंचायत समितीपासून तर जिल्हा परिषद पुढे यांनी सुद्धा त्यांना संगणमताने त्यांना त्याच्यातून वगळलेला आहे. आणि जो गोरगरीब शिक्षक आहे, वाडी वस्ती शाळेचा शिक्षक असेल, सर्वसामान्य शिक्षक असेल, यांना मात्र थातूर मात्र 10-15 लोकांवर कारवाई करून बदल्यामध्ये जे शेकडो शिक्षक आहेत, जे दोषी आहेत, त्यांना पाठीशी घालण्याचं काम प्रशासन करत आहे. या संदर्भात आम्ही सर्व संघटना या ठिकाणी शिक्षक परिषदेचे नितीन पवार आहेत, त्यांचे जिल्हाध्यक्ष सांगळे आहेत, शिक्षक संघाचे शिसोदे सर आहेत, आदर्श शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष बाबुराव राठोड सर आहेत, एरंडे सर आहेत, जुनी पेन्शन संघटनेचे अशोक चव्हाण सर आहेत, वस्ती शाळेचे भोसले सर आहेत. अशा 10-15 संघटना ज्यांनी कृती समिती म्हणून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर भर पावसात आंदोलन करून शिओ यांना कारवाई करा म्हणून आयुक्तांना सांगितलं होतं. आयुक्तांनी प्रधान सचिवांना पत्र काढले, शिवांना पत्र काढले, परंतु शिक्षण विभागामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे. शिक्षण विभाग हे फाईल सीओकडे देत नाही आणि म्हणून दोषीवर कारवाई होत नाही. हे मोठं रॅकेट आहे, याची सखोल चौकशी झाली पाहिजे. यासाठी जिल्हाभरातील प्रामाणिक निष्पाप शिक्षक 8000 शिक्षकांचा पाठिंबा रणजित राठोड सरांना या ठिकाणी यांच्या आंदोलनासाठी आहेत. आणि आपल्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून विभागीय आयुक्त आणि आजच आमचे काही कार्यकर्ते मुंबईला गेले, मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं, त्याच्यानंतर उपमुख्यमंत्र्यांना दिलं, ग्रामविकास मंत्र्याला दिलं, सोबत केनेकर साहेबांचे 2-3
त्यांच्या मार्फत त्या ठिकाणी गेलेले आहेत. पालकमंत्र्याला आज निवेदन दिलेलं आहे, पोलीस महासंचालकाला निवेदन दिलेलं आहे आणि आरोग्यमंत्री जे आहेत त्यांना आम्ही भेट घेणार आहोत. आणि हे कुठंतरी, आणि विशेष म्हणजे आम्ही कोणाचे नाव घेत नाही, ज्या लोकांनी आम्ही काही बोगस लोकांची नावं दिली, आमच्या काही मित्र संघटनांनी, काही शिक्षकांनी, तर ते बोगस लाभ घेणारे शिक्षक त्यांना धमक्या देत आहेत. तू कसा फिरतो, कशी शाळा करतो, तुझी नोकरी घालतो, अशा प्रकारच्या धमक्या दिल्यामुळं काही जिल्हा अध्यक्ष परीक्षाने ते रात्रभर झोपत नाही. तर अशी परिस्थिती आहे आणि म्हणून लोकशाही मार्गाने या अन्य जिल्हा परिषद प्रमाणे या सगळ्या चौकशा झाल्या पाहिजे. जे दोषी आहे त्यांच्यावर कारवाई करा, जर दोषी नसेल आमचं काही म्हणणं नाही, ही आमची प्रमुख मागणी आहे. याच्यामध्ये महाराष्ट्रभरातून किती जिल्ह्यात या प्रकरण तुम्ही चव्हाट्यावर आणले? यामध्ये महाराष्ट्रामध्ये 2018ला जेव्हा हे 17ला ऑनलाईन बदली धोरण आलं, पुणे येथून प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे सॉफ्टवेअर, त्या ठिकाणून 1,10,000 शिक्षकाच्या बदल्या होत्या दरवर्षी. त्याला टक्केवारीचं प्रमाण नाही. आणि मग ज्यावेळेस 2018ला 1-2% लोकांनी बोगसगिरी केली, त्याच्यानंतर 19ला ती टक्केवारी 5-6% झाली, नंतर 2022ला 23ला ती टक्केवारी 15-20% झाली आणि मग त्यांना काही झालं नाही, त्यांच्यावर कारवाई झाली नाही. तर 2025ला हे 40% प्रमाण बोगसचं झालं. आणि आता जर या शासनानं प्रशासनानं यांना पाठीशी घातलं, कारवाई नाही केली, तर पुढच्या बदल्यामध्ये तर अगदी 90% बोगस होईल. सगळेच बोगस झाले तर कोणावर कारवाई करावी, अशी परिस्थिती आहे. म्हणून शासनाने निपक्षपाती चौकशी केली पाहिजे, संघटनेला टार्गेट केलं नाही पाहिजे. अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन लढत राहू. न्याय नाही मिळाला तर न्यायालयात सुद्धा दाद मागू. दिलीप ढाकणे त्याचं गुरु आदर्श शिक्षक समिती सांगतात. महाराष्ट्रभरामध्ये जे बोगस प्रकरण तुम्ही चव्हाट्यावर आणलेले आहे आणि याच्यामध्ये जे लढत आहे त्यांना पण धमकी येत आहे, कसं बघता येतं? ज्याच्यावर अन्याय होतो त्यालाच कळतो. या जिल्ह्यामध्ये म्हणजे 2018 पासून आतापर्यंत बोगसची संख्या आता सांगितली गेली. प्रत्येक वर्षी ही दुःखीनं वाटते आणि कुणीच आवाज उठवायला तयार नाही. कशामुळं? या धमक्या येतात त्यामुळे. म्हणून यावेळेस असा निर्णय घेतलेला आहे, कुणी कितीही धमक्या दिल्या तर रस्त्यावर उतरून आंदोलन करायचं. कोणत्याही परिस्थितीत ज्या 50 शिक्षक असतात बोगसगिरी करणारे, तर 3,500 गुरुजीवर अन्याय होतो. आणि महाराष्ट्रातली परिस्थिती 1,00,000 बदल्या होतात. पहिल्या वर्षी 1,000 लोकांवर अन्याय झाला, यावर्षी 50,000 लोकांवर अन्याय. आणि त्यामुळं कुणी किती धमक्या दिल्या तरी त्या विरोधात रस्त्यावरून ही लढाई चालू राहणार आणि न्याय मिळेपर्यंत चालणार. विषय असा आहे की ज्यावेळेस म्हणजे फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये, शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी न्यायासाठी पूर्ण आपला हयात घेतली, त्या महाराष्ट्रामध्ये, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये प्रामाणिकपणे अध्यापनाचं काम करणारा त्यांच्यावर सतत अन्याय होत राहतो. जे काही 2-5% लोक असतात बोगस माहिती भरणारी, प्रचंड चुकीची माहिती भरतात, मुख्यमंत्री आणतात आणि भरतात आणि त्यांच्या बदल्या होऊन जातात. अगदी जवळ येते, अगदी पती पत्नी एका शाळेवर आले, शहरापासून 2 किलोमीटर अंतर, 4 किलोमीटर अंतर, 5 किलोमीटर अंतर, अहो जे 25 किलोमीटर होते ते 5 किलोमीटरवर आले आणि जे 25 किलोमीटर होते ते 70 किलोमीटरवर गेले. तुम्ही ज्या ठिकाणी उपोषण करते आपले त्यांचं जर बघितलं तर 2014 पासून अवघड क्षेत्रात काम करतात. जे लोक 2022ला अवघड क्षेत्रात आले त्यांचा नंबर 2 नंबर, 5 नंबर, 7 नंबरला आहे सेवा ज्येष्ठाचा यादीला आणि त्यांचा नंबर 300च्या पुढे. हा अन्याय नाही का? आणि मग या अन्यायाविरुद्ध जर माणसांनी लढलं नाही तर हा अन्याय सतत चालू राहणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी सांगतात की अन्यायाविरुद्ध चेतून होणार, जोपर्यंत उठणार नाही तोपर्यंत तुम्हाला न्याय मिळणार. न्याय जर घ्यायचा असेल तर आता रस्त्यावरली लढाई आता येईल आणि ती आम्ही आता लढू. अनेकांनी धमक्या देतात, कोणी कायद्याचं सांगतात, कायद्याने हे करू ते करू, पण सारा आम्ही गुंडवून ठेवले. आता कारण 18 तारखेला आंदोलन केलं, जिल्हा परिषदेने अगदी थातूर काहीतरी पत्र दिलं, 8 दिवसात निकाली काढतो. त्याच्यानंतर काल परवा पुन्हा एक पत्र दिलं, विभागीय आयुक्तांनी सांगितलं. तरीसुद्धा जर याच्यावर न्याय मिळत नसेल तर मग मात्र लोकशाही जिवंत आहे की नाही असं वाटेल. की लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम आम्ही ज्ञानदान करणाऱ्या गुरुजीचं आणि ते आम्ही 100% लोकशाही आता जिवंत ठेवू. कोणत्याही परिस्थितीत न्याय मिळेपर्यंत ज्या गुरुजीवर अन्याय झाला, आम्हाला कोणाचं नाव घ्यायचं नाही, कोणाच्या अधिकारात बोलायचं नाही, फक्त एवढंच आम्हाला नाही. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत उठणार नाही, अन्याय सहन करणार नाही. गुरुजीला न्याय मिळाला पाहिजे.
त्या 2-5% लोकांसाठी तुम्ही 95% लोकांवर अन्याय करू नका, एवढंच आमचं मत. विजय साळकर, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्रातील शिक्षक संघटना.